मंडळी, समजा तुम्ही वर्षानुवर्ष लग्नाची वाट पाहत आहात. घरचे लग्नासाठी मुलीबद्दल रोज 10 लोकांना विचारताय. नातेवाईक टोमणे मारताय, लग्न होईना म्हणून समाज प्रेशर टाकतोय आणि अचानक एका मुलीचं स्थळ स्वतःहून सांगून येतं. एक मध्यस्थी बाबा तुमचं लग्न ठरवतो. मुलगीही दाखवली जाते. मुलीला पाहून तुम्ही खुश होता, घरचे खुश होतात, नातेवाईक आणि समाजाचे टोमणे बंद होतात. लग्नाची तारीख ठरते. तुम्ही हळद लावून बाशिंग बांधून वरहाड घेऊन लग्नाच्या मंडपात जातात आणि संध्याकाळ उलटून जाते. रात्र होते तरी नवरीचा पत्ता लागत नाही. उलट तुम्हाला एक गोष्ट कळते की मंडपात तुम्ही एकटे नाहीत, तब्बल 42 नवरदेव तिथे आहेत आणि एकाचीही नवरी आलेली नाही. तेव्हा तुमची अवस्था काय असेल विचार करून पोटात गोळा येईल ना. पण हे सगळं खरोखर घडले. हे सगळं घडून आणण्यासाठी एका जोडप्यानं उभं केलेलं एक मोठं रॅकेट बाहेर आलं. त्या जोडप्यानं लग्नाळू मुलांच्या स्वप्नाचा बाजार मांडला होता. तर काय आहे हे संपूर्ण प्रकरण सविस्तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. देशभरात विशेषतः ग्रामीण आणि निम्न शहरी भागात लग्न जमणं हे आता एक मोठं संकट बनलंय. मुलींच्या अपेक्षा बदलल्या, स्थलांतर वाढले, शहरात स्थानिक होणाऱ्या मुलींची संख्या वाढतीये. त्यामुळे ग्रामीण भागातल्या मुलांना योग्य मुलगी मिळणं कठीण होत चाललंय. या हताशपणाचा फायदा घेण्यासाठी एक नवीन जमात तयार झाली. लग्न जुळण्याच्या नावाखाली फिरणारे दलाल, बनावट विवाह संस्था, सोशल मीडियावरील प्रोफाईल तयार करणारे फसवेगार. मध्य प्रदेशाच्या देवास जिल्ह्यात जे घडलं ते याच स्कॅमचं एक धक्कादायक उदाहरण आहे. इंदोर पासून जवळ असलेलं हे शहर देवास या मध्य प्रदेशातला एक जिल्हा आहे. 25 मे 2024च्या सकाळी देवास क्लब ग्राउंडवर एक सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला होता. मंडप सजलेला होता, खुर्च्या लावलेल्या होत्या, फुलांची सजावट केली होती. एक लग्नाचं वातावरण उभं केलं होतं आणि त्या मंडपात एक एक करत 42 नवरदेव आले. देवास आणि आसपासच्या जिल्ह्यांमधून आलेले हे नवरदेव होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता. कित्येक वर्षांपासून रखडलेलं लग्न आज होणार या भावनेनं ते आले होते. घरचे नातेवाईकही बरोबर होते. कोणाच्या आईनं नवीन साडी नेसली होती, कोणाच्या वडिलांना धोतर नेसलं होतं. हे सगळं कसं घडलं याचा मागोवा घेतला तर एक नाव समोर येतं, मुकेश दास बैरागी आणि त्याची पत्नी सुनीता. या जोडप्यानं काही आठवडे अगोदरपासून देवास आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या अविवाहित तरुणांना शोधायला सुरुवात केली. त्यांनी व्हॉट्सअप, फोन कॉल्स आणि समाजातले कॉन्टॅक्ट वापरून या तरुणांपर्यंत पोहोचायला सुरुवात केली. ते लग्नाळू तरुणांना सांगायचे की इंदोरमधल्या एका प्रतिष्ठित अनाथ आश्रमातील तरुणींना एकत्र आणून सामूहिक विवाह करून दिला जाईल. मुली शिकलेल्या आहेत, चांगल्या स्वभावाच्या आहेत, हुंडाही नाही, उलट संसाराला लागणाऱ्या वस्तू देण्याचंही आश्वासन देण्यात आलं. पण यावर कोण विश्वास ठेवणार असं वाटतं ना. म्हणून या रॅकेटनं एक प्लॅन केला. त्यांनी प्रत्येक तरुणाला मोबाईलवर सुंदर मुलीचे फोटो पाठवले. वर माहिती लिहिलेली असायची. ते फोटो खरे वाटत होते कारण ते वेगवेगळ्या मॉडेल्सचे सोशल मीडियावरून डाउनलोड केलेले फोटो होते. आर्थिक बाजू सांगायची तर प्रत्येक तरुणाकडे 10,000 ते 25,000 रुपये घेण्यात आले. हे पैसे लग्नाच्या व्यवस्थेसाठी असल्याचं सांगण्यात आलं. त्यांनी आणखीन एक गोष्ट केली. तरुणांना सांगण्यात आलं की घरून हळद, मेहंदी लावून येऊ नका, साध्या कपड्यात या, सगळे विधी मंडपातच होतील. म्हणजे आधी सोहळ्याची तयारी करून येण्यापासून त्यांना रोखण्यापर्यंत आलं. लग्नाच्या आदल्या दिवशी पीडित तरुणांना निरोप आला, उद्या सकाळीच पोहोचायचं. सकाळी सगळे गेले. मंडप होता, सजावट होती, सगळं होतं. सुरुवातीला आयोजकही होते. मग हळूहळू वेळ जायला लागला. कोण म्हणाले मुलींची बस जरा उशिरा निघाली, कोण म्हणालं थोडी वाट पहा. दुपार झाली, संध्याकाळ झाली, रात्र झाली आणि एकही नवरी सायंकाळपर्यंत मंडपात आली नाही. विचार करा, 42 नवरदेव मुंडावळ्या बांधून बसलेले आहेत. आजूबाजूला आई, वडील, नातेवाईक सगळे आहेत आणि आपण फसलो गेलो हे हळूहळू सगळ्यांच्या लक्षात यायला लागलं. जेव्हा तरुणांनी आयोजकांना फोन केले तेव्हा सगळ्यांचे फोन बंद होते. मुकेश आणि सुनीताचा पत्ता नव्हता. बाकी साथीदारही गायब झाले होते. हरियाणकल गावातून आलेल्या राहुल नावाच्या तरुणानं सांगितलं की आम्हाला दाखवलेले फोटो खरे नव्हते, ते सोशल मीडियावरून घेतलेले होते. हे आम्हाला नंतर कळालं. अशोक नावाच्या दुसऱ्या पीडित तरुणानं सांगितलं की आयोजकांनी अगदी सुरुवातीपासूनच बारीक बारीक गोष्टीवर नियंत्रण ठेवलं होतं जेणेकरून संशय येणार नाही. 42 कुटुंबांनी त्या दिवशी काय अनुभवलं हे शब्दात मांडणं कठीण आहे. आर्थिक नुकसान तर झालंच, पण त्यापेक्षाही मोठं नुकसान होतं ते मानसिक आणि सामाजिक. वर्षानुवर्ष जमलेलं स्वप्न सगळ्या नातेवाईकांसमोर भर मंडपात उद्ध्वस्त झालं.
25 मे 2026च्या रात्री देवास बॅक नोट प्रेस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू केला. सब इन्स्पेक्टर राहुल परमार यांनी सांगितलं की प्राथमिक तपासात आरोपींनी सोशल मीडियावरून माहिती, फोटो डाउनलोड करून ते बनावट प्रोफाईल म्हणून वापरल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणात 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी मुकेश दास बैरागी आणि त्याची पत्नी सुनीता यांना पोलिसांनी अटक केली. बाकी 2 साथीदार अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. प्रभारी अधिकारी प्रीती काटरे यांनी सांगितलं की हे केवळ आर्थिक फसवणुकीचं प्रकरण नाही, तर ग्रामीण भागातल्या तरुण आणि त्यांच्या कुटुंबाचा झालेला मानसिक छळ आहे. पोलीस आता या रॅकेटनं यापूर्वी किती तरुणांना फसवलं याचा तपास करत आहे. हे रॅकेट अनेक जिल्ह्यातील सक्रिय असण्याची शक्यता आहे. मंडळी, या प्रकरणाचं गांभीर्य फक्त 42 तरुणांपुरतं मर्यादित नाही. हे समाजात आज घडत आहे. लग्न जमत नाही म्हणून येणारी हतबलता, पालकांवर आणि मुलांवर आलेलं मानसिक दडपण आणि त्याचाच फायदा घेणारे संघटित गुन्हेगार, हे सगळं थांबवायचं असेल तर केवळ पोलीस तपास पुरेसा नाही. जेव्हा कोणी लग्न जुळवायचं आमिष दाखवतं तेव्हा वेळी सावध व्हा. पैसे देण्यापूर्वी संस्था खरी आहे का ते तपासा. थेट संपर्क करा. ओळखीच्या माणसातून खात्री करा. घाई आणि दबाव हे फसवणूक करणाऱ्यांचे सर्वात मोठे हत्यार असतात. त्या 42 नवरदेवांमध्ये जर तुम्ही असता तर तुम्ही काय प्रतिक्रिया असती, कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.